तर ही दोन दृश्य आपण पाहतोय मुंबई मधली आणि नागपूरमध्ये। आपण पाहतोय मुंबईमध्ये सेना भवनजवळ विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे, तर दुसरीकडे नागपूरच्या संविधान चौकातही अशी स्थिती पाहायला मिळते। हजारोंच्या संख्येने विद्यार्थी एकवटलेले आहेत आणि त्यांनी ठिय्या मांडलेल्या आहेत। तर आपण थेट जाऊयात पुन्हा एकदा नागपूरमध्ये। नागपूरच्या संविधान चौकातली आपण दृश्य पाहतोय, त्या ठिकाणी आमचे प्रतिनिधी पराग ढोबळे उपस्थित आहेत। पराग, काय अपडेट्स आहेत? या ठिकाणी आलेले आहे आणि आपण पाहू शकतो कशा पद्धतीने त्यांचा रोज जो आहे तो व्यक्त केला जात आहे। खरं तर या तरुण मंडळीने सोशल मीडिया, इंस्टाग्राम यासारख्या ठिकाणी जे मेसेज मिळतात त्याला पाहून खरं तर एवढे येत असतात। आपण राजकीय आंदोलन सुद्धा पाहिलेले आहे, मात्र त्यापेक्षा दुप्पट स्वयंस्फूर्तीने खरं तर या ठिकाणी जे आहे आंदोलक जे आहे ते पोहोचते आहे। खरं तर आंदोलकांना सपोर्ट करण्यासाठी आणखी काही लोक सुद्धा आलेले, आपण त्यांच्याकडून सुद्धा जाणून घेण्याचा प्रयत्न करू। देखिए ये पूरा जो यंग है जनरेशन है उसके लिए है और स्टूडेंट्स के लिए है और पीसफुल है, लेकिन दिल्ली पुलिस ने एक प्रकार का बर्बरता किया उस दिन, जिस तरीके से फोर्स का यूज़ किया है। ये लाखों के संख्या में थे, लेकिन उनको इस तरीके से मारना, ये करना, ये बहुत गलत हुआ। वो मांग क्या रहते, धर्मेंद्र प्रधान का इस्तीफा, और वो इस्तीफा देने में क्या प्रॉब्लम है? उनको क्या छुपा के रखा है इन्होंने, या क्या सीक्रेट है उनके पास कि उनका इस्तीफा नहीं ले सकते? ये लोगों को ये कोई ऐसा चीज़ नहीं मांग रहे जो इनके हक का नहीं है। इसलिए बहुत ज़रूरी है कि युवा की बात सुने और ये काम करे। राजीनामा खरं तर मागितला जात आहे, त्यासाठीच खरं तर या ठिकाणी आले। काय वेगळं मत आहे? हमारी मांग है कि पुलिस वायलेंस स्टॉप हो। बच्चे अगर पीसफुली प्रोटेस्ट करें तो पुलिस को कोई हक नहीं है कि उनका हक छीन के वो उनको मारे, इतनी ब्रूटली मारे। दिल्ली में जो हो रहा है वो गुस्सा है लोगों का, इतने सालों से जो गुस्सा पनपता आ रहा है लोगों के अंदर, बाहर निकल रहा है। बहुत सी बात है, ये तो होना ही था। आज आप कब तक बैठोगे? जब तक सब लोग रहेंगे, जब तक की परमिशन है तब तक तो बैठेंगे ही। खरं तर आपण पाहू शकतो रोष आहे तो विद्यार्थ्यांचा आणि ते या ठिकाणी जे आहे पोहोचलेले आहे। प्रोटेस्ट जे आहे ते त्यांचं सुरू आहे। पाऊस जरी सुरू असला तर जोपर्यंत परवानगी आहे तोपर्यंत बसून राहू, मात्र ज्या पद्धतीच्या घटना होत्या आहे त्याला विरोध करण्याचं काम जे आहे ते हे खरं तर पदाधिकारी करताना दिसत आहे। मोठ्या संख्येने फलक घेऊन जे आहे हातामध्ये या ठिकाणी आलेले आहे। काही पदाधिकारी सुद्धा आहे आपल्यासोबत, आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया। काय सांगाल? जे आज सगळे इथे विद्यार्थी आलेले आहेत, एक प्रक्रिया दिल्लीमध्ये जे आपल्या छात्रांना जे मारहाण झाली आहे त्याबद्दल आक्रोश आहे। आम्ही सुद्धा UGC नेट आहोत, आमची सुद्धा इथे मागणी आहे की UGC नेटवाल्यांना सुद्धा हे सरकार पेपर लीक करतो, NTA मार्फत काही आतापर्यंत सबसिडरी ॲक्शन ते UGC मध्ये केलेलं नाही आहे, आणि UPSC मार्फत जे आता आन्सर की आलेली होती CAPFची त्यामध्ये सुद्धा त्रुटी होती, त्यामध्ये सुद्धा लीकचा मुद्दा आहे। तर हे विद्यार्थ्यांचा आक्रोश आहे। जर ते आम्हाला इतके मारतील किंवा त्यांच्या घरातून पॅरामिलिटरी फोर्सेस ते आणतील आणि सांगतील की बिना वर्दीचे लोक आम्हाला मारतील, तर आम्ही हे होऊ देणार नाही। या पद्धतीची मारहाण होती आहे, फक्त नीटच नाही, या अनेक परीक्षा आहेत त्यामध्ये अशा पद्धतीच्या घटना होत असतात आणि त्याचाच रोज जो आहे तो एकत्रितरित्या या नीटच्या परीक्षेच्या संदर्भात झालेल्या घटनेनंतर पाहायला मिळत आहे। त्यामुळे नीटच नाही तर ज्या स्पर्धा परीक्षा होतात त्यामध्ये जो गैरप्रकार होतो त्यामुळे अभ्यासू विद्यार्थ्यांचं नुकसान होते, त्याला धरून कुठेतरी न्याय मागण्यासाठी हे सगळे पदाधिकारी जे आहेत तिथे एकत्र आल्याचं पाहायला मिळते आणि रोष जो आहे तो सुद्धा दिसून येत आहे। इतक्या मोठ्या संख्येनं हे सगळे जे आहे ते या ठिकाणी येतात आणि आपला रोष व्यक्त करण्याचं काम जे आहे ते करताना आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळते आहे। मोठ्या संख्येनं जे आहे आंदोलक जे आहे या ठिकाणी सहभागी झालेले आहे आणि राजीनामा द्या अशा पद्धतीची एकच मागणी जी आहे ती त्यांच्याकडून केली जात आहे आणि हातामध्ये फलक घेऊन या सगळ्या संदर्भात आहे किंवा दिल्लीत जी घटना झाली आहे, जे विद्यार्थ्यांना मारहाण झाली आहे, या सगळ्याचा निषेध नोंदवण्याचं काम जे आहे ते या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळते आहे।